शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळा जो रे जो म्हणलं माते उभा राहो. वेलकम बॅक टू माय चॅनल. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला म्हटलं तसं वैभवनी सृष्टीवेणीच्या बाळाचं नाव ठेवायचं होतं, म्हणजे माझ्या भाच्याचं वारस आहे. तर तिकडे जाण्यासाठी आम्ही सगळेजण आता रेडी झालो होतो आणि सगळेजण बाहेर आलो. आता आम्ही जाणार आहे. तसं वैभव आणि मावशी तिकडूनच जाणार होते, पण आम्ही पण जाणार आहे म्हणून मग सगळेजण आम्ही एकाच गाडीत जायचं ठरवलं. म्हणून सगळेजण आज माझ्याकडे आले. त्या निमित्तानं सगळेजण आले बरं का. पण जास्त काही थांबायला नाही भेटलं. सगळेजण पटपट आवरून निघालो होतो. 2 वाजेपर्यंत आम्हाला पोहोचायचं होतं, म्हणजे 2 वाजता कार्यक्रम सुरू करूया म्हणलं होतं. पण आता आमच्याकडे तर पावसाचं वातावरण आता झालं होतं जास्त. आणि इकडे बघा, जसं आम्ही माळशिरसच्या जवळ आलो होतो तर बघू शकता इकडे पाऊस भरपूर होता आणि सकाळपासून पाऊस सुरू होता. आता आम्ही इथं पोहोचलो आणि इथं बघू शकता हे बघा सगळा पाऊस झालेला आहे आणि बारीक चिरचिर सुरूच होतं. खूप पटपट आम्ही उतरून गाडीतनं निघालो जायला. सावकाश चला. आता इथं सगळ्यांच्या गाठीभेटी झाल्या आणि इथं मग मावशी आणि आजी बाळाला घेऊन बसले होते. आता म्हटलं मावशींचं झाल्यानंतर मग मी घ्यावं म्हणून मी पण वाट बघत बसले होते. सकाळपासून पाऊस सुरू होता इकडं. काय रे हा लय झोप आली तुला. काय 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 झालंय? भूक आता लागली? इथं सगळ्यांनी अगोदर थोडं थोडं बाळाला घेतलं. आता बाहेर कंटिन्यू पाऊस सुरू असल्यामुळं ना सगळं परत आम्ही आतमध्येच घेतलं आणि म्हटलं चला आतल्यातच कार्यक्रम करूया म्हणून मग आता इथं आत रूममध्येच आम्ही सगळ्या कार्यक्रमाच्या तयारीला लागलेलो आहे बघा. आता इथं ना सगळ्यात अगोदर सृष्टीवेणीच्या मम्मीने ना सृष्टीवेणीला हळदी कुंकू लावून त्यांची ओटी भरून घेतली आणि त्यांचं ऑप्शन पण करून घेतलं बाळाचं आणि त्यांचं. मावशींनी परत केलं. त्याच्यानंतर मग मी आजी म्हणजे सगळेजण म्हणाले की 5 बायका आधी हळदी कुंकू लावून ताट ओवाळून घ्या म्हणून. मी हळदी कुंकू लावून ताट ओवाळून घेतल्यानंतर एक एक करून परत सगळ्यांनी बाळाचं ऑप्शन करून घेतलं आणि मग आता सगळेजण ओटी भरून घ्यायला लागलेत सृष्टीवेणीची बघा. सगळ्यांनी हळदी कुंकू लावून सृष्टीवेणीची ओटी भरून घेतली आणि आता सृष्टीवेणीसाठी जे काय आणलं होतं आणि बाळासाठी जे काय आणलं होतं त्यानं मावशींनी ना सृष्टीवेणीची आणि त्यांच्या मम्मीची पण ओटी भरून घेतली. बाळाचं नाव ठेवायचं आहे आणि आत्ती इथं नव्हतं. आत्ती पुण्यात आहेत म्हणून आत्तीनं खूप कसं तरी वाटत होतं, कारण बाळाला बघायला पण त्यांना जाणं झालं नव्हतं आणि आता बारशाला पण नाही. आणि रोहिणीची पण सगळेजण खूप आठवण काढत होते. आता सगळ्यांना कसं सगळ्यांची सवय आहे ना त्याच्यामुळे. आता इथं मी ओटी वगैरे भरून घेतली सृष्टीवेणीची, त्यांच्या मम्मीची सुद्धा ओटी भरून घेतली. आता इथं आम्ही त्रिवेणीची वाट बघत बसलो होतो. म्हणलं त्रिवेणी येईपर्यंत बाकीचं सगळं उरकून घेऊया, त्रिवेणी आली की बाळाला पाळण्यात घालता येईल म्हणून. आता आत्याने आवरून बसलं तरी घरी पाणी आणणारी माणसं पाहिजे ती. होय असतं कुठे होय. त्रिवेणीला यायला जरा उशीर झाला होता कारण पाऊस खूप जास्त सुरू होता. तिने आली की पहिल्यांदा तिला पटकन ओटी भरायला लावली आणि आता तुम्हालाही माहिती आहे त्रिवेणी आता फक्त आमची मैत्रीण नाही राहिली, आता ती आमच्या फॅमिलीचा हिस्सा झाला. त्याच्यामुळे माझी मावशी आजी सगळी फॅमिलीमध्ये सृष्टीवेणीच्या माहेरी सगळे त्रिवेणीला ओळखतात. त्याच्यामुळे असं कधी वाटतच नाही की आम्ही मैत्रिणी होतो किंवा काय असं. तर आता त्रिवेणी सुद्धा आत्या बनून आली बरं का इथं. तिनं ओटी भरून घेतली. आता ओटी भरून झाली की पटकन आता आम्ही दोघीजण बाळाला पाळण्यात घालून घेतो. पाटा घ्या पाटा घ्या राम राम घ्या लक्ष्मण घ्या लव घ्या लव खुश घ्या खुश द्या दोन्ही एकदाच दैवत तुमचं काय काय देऊ सोनं द्या बाळ शिवाजी घ्या बाळ शिवाजी घ्या झालं
त्याला चालू ठेव. हा हात तसंच टाका. हा तसंच टाकता नाही तर झोपतोय आता हलवल्यावर झोपतोय आता हलवल्यावर झोपतोय. हा म्हणा होय काय आधी सांगायची 8-15 दिवस वस्ती वाटायचं तसं काय हा पहिला अवतारी जो बाळा जोडे बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळा जोडे गंधकेशरी कंपाळी टिळा जो बाळा जोडे 5 पाळणे म्हणून झाले. त्याच्यानंतर इथं मला साखर चालली होती, तर बाळाचं नाव ठेवायचं. आता मार खायची बी तयारी ठेवायला पाहिजे हो की नाही. त्रिवेणीला म्हणलं तू पण ये, चल आपण दोघींनी मिळून मार खायचं आणि दोघींनी मिळून नाव ठेवायचं. देवाच्या आधी घे आधी आपल्या कुलस्वामीची लय मारू नका नुसता मागे उठलाच पाहिजे. आहे जागा झाला आणि त्याच्या आवाजाने अगोदर देवाची 5 नावं ठेवून घेतली आणि त्याच्यानंतर बाळाचं नाव ठेवलं होतं. ते होतं आयांश. काय नाव ठेवलं बाळाचं? आयांश नाव ठेवलंय. आयांश म्हणायचं आता मला है ना. काय करू रे बाबा काय होय. काय तुला आता नाही आता मम्मा नाव घेते पप्पाचं. मम्मा दिसती का मम्माला खाणं घ्यायचे हे काय नाही काय आता बघायला लागलं. एक तर झाली का झोप तुझी? झोप झाली बाळाची? हा काय नाव मला सांग कुठे बसतोय तू? काय म्हणायचं तिला? आल्यापासून झोपलाय नुसता होय. आज लय चालायला मिळलंय तुला जुळलं आहे ना. सगळ्याने हलवले आज. संध्याकाळी झोपवायचं जागवायचं सगळ्याला है ना. आता इथं बाळाचं नाव ठेवून झालं होतं, पण आता ना इथं घागर उतरायची होती म्हणून हे तांब्याला ना अशी बोरमाळ घालतात आणि 5 जणी बायका ती घागर उतरवतात. तर आता हे बघा इथं तुम्हाला पाहायला भेटेलच. खारकच्या गोण्या खारकच्या गोण्या आणल्या कांतानी आणल्या कांतानी लुटिल्या अंगणी गोरे बाळातीनी कोबऱ्याच्या गोण्या आणल्या कांतानी लुटिल्या अंगणी गोरे बाळातीनी. काय बघता माणिक मोती कुणाचा? आजू कृष्ण चांगले आता झाले कुणाचा? आता इथं ना घुगऱ्या वाटायला लागलेत सगळ्यांना आणि आता दुर्डी सोडायची होती जी आपण शिदोरी आणली होती लाडूची, तर ती पण सोडायची होती. तर आता बघा अगोदर सगळेजण घुगऱ्या खाऊन घेतो आणि त्याच्यानंतर मग शिदोरी सोडतो. सृष्टीवहिनीचं पण चॅनल आहे बरं का, सृष्टी वैभव व्लॉग्स म्हणून. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्रिवेणीला तर तुम्ही ओळखताच, त्रिवेणी जगताप अँड व्लॉग तिचं चॅनल आहे. भरून साडी देण्यासाठी हे नाव घे बाई. सांगूला माझ्या गावात बनते माडीत नेसते साडी, साडीला करते पिन, डोक्याला लावते चाक, दादा मग लावते जाळी, आई माझी सोकू, बाप माझा वसन, चुलता माझा किसन, चुलते माझी निर्मला, आजा माझा गोपाळ, आजी माझी कलावती, ते कुणाला गवळी, शंकर माझा मावळी, ते कुणाली गवळण, भीमा माझी मावळण, ते कुणाला पावना, सचिन माझा मेहुणा, ते कुणाला शरद माझा भाऊ, शरद लावली बत्ती, मी झाली बस सौभाग्य. टाळा टाळा. शिदोरी लाडू नाही चिकट पडली पप्पाही बसतात कधी कधी काय असतो. तसं झालं नाही केलं नाही.
कार्यक्रम तर झाला, तर इकडं आता आरव, वैभव, आहो आणि दादा जेवायला बसले होते सगळेजण. इकडे ह्यांचा काय फुल गप्पा सुरू होता, निवांत बाहेर यांचं चाललं होतं. आमच्याच आतमध्ये कार्यक्रम सुरू होता. कार्यक्रम पण छान झाला बरं का. त्याच्यानंतर इकडं आतमध्ये पण आम्ही सगळेजण जेवायला बसलो होतो. जेवण खरंच खूप छान बनवलं होतं बरं का. बटाट्याची भाजी अशी चणचणीत होती पण खूप मस्त होती. बासुंदी, डाळ, भात, चपाती असं होतं. सगळ्यांनी पोट भरून जेवण केलं. चला ओ काय काय रे आम्हाला जायचं तर होतं, पण बाळाच्या पप्पाचा काय पाय निघणं झाला होता जाण्यासाठी. आजीकडे बघतोय पंजी आजी. मग काय. कॅमेरा फिरवताना ना एकदम मला आस्ताकडे लक्ष गेलं बघा. आस्ता इकडे का? इकडे बघ, इकडे बघ. ताकद परसारखं फिरत होते आणि तिच्याकडे आम्ही पाहून सगळे हसलो, म्हणून थोडीशी नर्वस झाली होती. काय शिंकाय राहिल्या आजी बघ पाया पडते. काय झालं वैभवप्रमाणे माझा सुद्धा पाय इथून निघत नव्हता, कारण आत्या झाल्याचा आनंद काही वेगळाच असतो, हो की नाही. तर त्रिवेणी, दादा सगळेजण आल्यामुळे आणखीन जास्त छान वाटलं. सगळ्यांचा निरोप घेतो आता आणि आम्ही घरी जायला निघतो. तर तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला भेटू परत. बाय.